जगाचा मालक भगवान परमात्मा नाथाच्या घरी, नाथबाबांच्या घरी कावडीनं पाणी भरतो. एक काम नाही, 36 वर्ष राबला श्रीखंड्याच्या रूपात भगवान परमात्मा. केलं काय काय, 12 वर्ष चंदन घासलंय, 12 वर्ष धुणं धुतलंय आणि 12 वर्ष कावडीनं पाणी भरलंय. कोणीही कोणाचं दास्यत्व करत नाही, पण जगाचा मालक भक्ताचं दास्यत्व करणं जगाच्या मालकाला आवडतं. भक्त भगवंताला प्रिय आहे. नाथबाबांच्या चरित्रातनं आम्हाला घ्यायचंय, शिकायचंय. नाथबाबांच्या घरी जगाचा मालक आला आणि आमची भक्ती एवढी श्रेष्ठत्वाची असावी. माता वर्ग बारकाई नाही का, एवढी श्रेष्ठ भक्ती आम्ही केली पाहिजे. किती श्रेष्ठ, किती श्रेष्ठ. आम्ही रोज देवाच्या मंदिरात जातो, नवल नाही. कधीतरी त्या देवालाही वाटलं पाहिजे की आपण याच्या घरात जाऊन याच्या घराला मंदिर बनवलं पाहिजे. भगवंताचा हा विचार झाला पाहिजे की आपण आपल्या या भक्ताच्या घरी जाऊन घराला मंदिर बनवू. भगवंताची इच्छा व्हावी की मी भक्ताच्या घरी गेलो पाहिजे. मी मंदिरात जातो, नवल नाही. नाथबाबांच्या चरित्रातनं हे सगळं पाहायला मिळतंय. जगाचा मालक घरी येऊन राबलाय, घर मंदिर झालंय. संतांची ही ताकद म्हणा, सामर्थ्य म्हणा. भगवंतच ज्यांच्या ताब्यात आहे त्यांचं सामर्थ्य कमी असणार का? भगवान परमात्मा ज्यांचं ऐकतो, ज्यांच्या घरी राबतो ते संत. धनानं जरी आम्हाला गरीब वाटत असले तरी सुद्धा भगवंत रूपी श्रीमंती संतांकडे आहे. म्हणून संत खरे श्रीमंत आहेत आणि संतच एकमेव असे आहेत की जे आम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोहोच करू शकतात. भगवंताकडे या जीवाला शिवापर्यंत नेऊन पोहोचवू शकतात. संतच आम्हाला सद्गतीचा मार्ग दाखवू शकतात, भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकतात. आणि म्हणून आम्ही संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. विठ्ठल संतांच्या संगतीत आम्ही गेलं पाहिजे. तुम्ही म्हणाल हे आम्हाला पटलं. संतांच्या संगतीत आम्ही राहिलं पाहिजे, गेलं पाहिजे. पण कधी कधी असं होतं, इच्छा असते पण संतांची भेटच होत नाही. आणि सांगू, तुकोबाराया म्हणतात, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट अवघड आहे, बोलण्या इतकी साधी सोपी नाहीये. संतांची भेट त्या भगवंताच्या कृपेशिवाय आम्हाला प्राप्त होत नाही. नव्हे नव्हे आमच्या पुण्याईशिवाय आम्हाला संत भेट होऊ शकत नाही, संतांचं सानिध्य होऊ शकत नाही. आमचं पुण्य असावं लागतं, तेव्हा संतांची भेट आम्हाला होते. भगवंताची कृपा असावी लागते. याही पुढे जाऊन सांगेल. परमार्थातली कोणतीही क्रिया घ्या, परमार्थच आमच्या पुण्याईनं आमच्याकडनं घडत असतो. पुण्याई असेल तर भगवंताचं चिंतन आम्ही करू शकतो. संतांबद्दल प्रेम आमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतं. आम्ही भगवंताकडे जाऊ शकतो. भगवंताची कृपा आमची पुण्याईही असावी लागते. संतांचा जर आम्ही विचार करू गेलो, एक सुभाषितकार सुंदर सांगतायत, शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे, साधवो नहि सर्वत्रम चंदनम न वने वने. काय? शैले शैलेन माणिक्यम. सुभाषितकारांनी सांगावं, अगदी शिंपल्यामध्ये मोती तयार होतो किंवा सापडतो, शिंपल्यातून मोती मिळतो हे खरं आहे. पण प्रत्येक शिंपल्यातून आम्हाला मोती मिळेलच असं अजिबात नाही. तुम्ही अनुभवी आहात सर्व. प्रत्येक शिंपल्यात मोती सापडलच असं नाही. एखाद्याच शिंपल्यात आम्हाला मोती सापडू शकतो. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे. हत्ती अनेको असतील, पण प्रत्येक हत्तीच्या मस्तकावरती हिरा म्हणा, मोती म्हणा असेलच असं अजिबात नाही. अगदी जवळचं उदाहरण दिलं. प्रत्येक वनामध्ये चंदनम न वने वने, प्रत्येक वनामध्ये चंदनाचं झाड असेलच असंही अजिबात. चंदनाचं झाड माहितीये,
लोहगाव नगरी मातावर्ग, चंदनाचं झाड प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी असलच असं नाही. जसं हे सगळं आहे, ही जी उदाहरणं आमच्या समोर मांडली, याप्रमाणे तद्वत संतांची भेट आहे. प्रत्येक वस्तीवरती, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी आम्हाला संत भेटतीलच असं नाही. संत भाग्यानं भेटतात, संत पुण्याईनं भेटतात, संत भगवंताच्या कृपेनं भेटतात. विठ्ठल संतांची संगती आणि आमच्या पुण्याईच्या बळावरती संत जर आम्हाला भेटलेच, सानिध्य मिळालंच, संतांच्या शरणागतीत आम्ही गेलो, संगतीत आम्ही गेलो आणि संतांच्या आमच्यावरती कृपा झालीच, तर होतं काय? अभंगाचं दुसरं. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. संतांच्या संगतीत गेल्यानंतर होतं काय? तर राम नामाची आवड आमच्या मनामध्ये निर्माण होते. संगतीत आम्ही गेलं पाहिजे संताच्या. पण संताच्या संगतीत जर जाता आलं नाही तर निदान चांगल्या व्यक्तीची तरी संगत करा. नवे नवे याही पुढे जाऊन सांगेल. आमचं जगणं एवढं चांगलं, एवढं सुंदर असावं, आमचं जगणं वागणं एवढं चांगलं असावं की चुकीचा माणूस जरी आमच्या संगतीत आला तर तो चांगल्या विचारांनी युक्त बनला पाहिजे. आमच्याकडनं काहीतरी आदर्श त्यानं घेतला पाहिजे. असं आमचं जगणं वागणं असलं पाहिजे. आणि हे मोठ्यांच्या संगतीत गेल्याशिवाय आम्हालाही मिळू शकत नाही. संतांच्या संगतीत गेलं पाहिजे आणि राम नामाची आवड मनामध्ये निर्माण करून घेतलीच पाहिजे. संतांकडे गेल्यानंतर हे आपोआप होत असतं, घडत असतं. भगवंताची आवड, भगवंताचा ध्यास लागतो, नामचिंतन होतं. आणि पहा, राम नामाची आवड मनामध्ये निर्माण होते संतांच्या संगतीत गेल्यानंतर. पण पहिलाच मुद्दा असा की त्या राम नामाची आवड निर्माण झाली तर मग काय होईल किंवा त्याचा आम्हाला काय फायदा आहे? आवड तर अनेक गोष्टींची निर्माण होऊ शकते. राम नामाची आवड निर्माण झाल्यानंतर, नवे नवे त्या नामाचं चिंतन आम्ही केल्यानंतर आमचा फायदा काय? तर सर्वात मोठा फायदा असा आहे, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. काय? भगवंताचं नाव जर आम्ही घेतलं, मग कोणतंही नाव घ्या, रामनाम घ्या, विठोबा म्हणा, विठ्ठल म्हणा, हरी म्हणा, गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, कोणत्याही भगवंताच्या नामाचा उच्चार तुम्ही करा, पातक अगोदरच कळत नकळत घडलेलं पाप, त्या पापाचा नाश होतो. हे मी माझ्या मनानं अजिबात तुमच्या समोर सांगत नाही किंवा माझ्या मनचं तुम्हाला अजिबात सांगत नाही. एक प्रकारे साधू संतांचेच हे विचार आहेत. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. माझ्या बोलण्यावर नाही तर संतांच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. जळतील पापे जन्मांतरीची, जन्मोजन्मीची अगोदरची कितीही पातक असू द्या, जळून खाक करण्याचं काम भगवंताचं नाम करतं. हे नाम मोठं आहे, नवे नवे नामाचं सामर्थ्य मोठं आहे, नामाची ताकद मोठी आहे. आणि खरं पाहिलं तर या कलियुगामध्ये या जीवाला शिवापर्यंत निवून पोहोचवण्याचं सर्वात सोपं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे, भगवंताचं कीर्तन आहे, भगवंताच्या नामाचं उच्चारण आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन.
भेटी. कलियुगामध्ये भगवंताचं नाम घ्यावं. इतर साधन, कठीण साधन करायची आम्हाला गरज नाही. सोपं साधन करायचंय. फक्त मुखानं देवाच्या नावाचा उच्चार करायचा. भगवंताच्या नावाचा उच्चार मुखानं आम्ही केला तर आमचं कल्याण आहे, आमचं हित आहे. आणि खरं सांगू, आजच्या कीर्तनातनं मातावर्ग, मला तुम्हाला काहीतरी सुचवायचंय. माझी तुम्हाला एक विनंती असणार आहे. ताट बसा बरं. माझा प्रश्न आहे तुम्हाला, स्वयंपाक बनवता का तुम्ही मातावर्ग? मागच्या स्वयंपाक बनवता का? काही इकडे विचारू. हा, ताट फ्रेश बसा बरं. स्वयंपाक बनवता ना तुम्ही, हो की नाही? जरा जास्तच थंडी वाजली वाटते. स्वयंपाक तुम्ही करता. पहा, स्वयंपाक करत असताना आमचा मातांचा स्वभाव असा आहे. तुमचं नाही सांगत बरं, आमच्या तिकडचं सांगते. महिला मंडळाचा स्वभाव असा, काही चार चौघी एकत्रित येऊ द्या किंवा एखाद्या ठिकाणी कुठेतरी जाऊ द्या, सगळ्या काही जणी एकत्रित आल्या की महिलांचा स्वभाव आहे, आम्ही हिच्या सुनानं असं केलं, तिच्या सुनानं तसं केलं, हिच्या लेकीनं असं केलं. बरोबर आहे ना? हे आमचं चालतं. अगदी माझी तुम्हाला विनंती असेल, चार चौघी एकत्रित आलात तर एकमेकींची किंवा इतरांची निंदा करू नका. चार चौघी एकत्रित आलात तर इतर गप्पा गोष्टी करण्यापेक्षा भगवंताबद्दल आम्ही बोललं पाहिजे, भगवंताचं बोललं पाहिजे. आणि मग होतं काय तर भगवंताचे आम्ही होऊन जातो. भगवंताबद्दल ऐकायचं, भगवंताबद्दल बोलायचं आणि भगवंताबद्दल एकरूप होऊन जायचं. हा आमचा नियम किंवा हे आम्ही आचरणात आणलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही स्वयंपाक बनवतो त्या वेळेला स्वयंपाक बनवत असताना मुखानं इतरांची निंदा करायची नाही. तुम्ही सुद्धा कमी नाहीत. चार चौघ पारावर बसले की आमचं तेच चालतं. यानं याचा बाण कोरला, त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं. आम्ही मुखानं इतरांची निंदा करू नये. का? ज्याची आम्ही निंदा करतो त्याचं पाप आमच्या माथ्यावरती येत असतं. म्हणून निंदा करू नये. आणि निंदा करण्याऐवजी आम्ही मुखानं देवाचं नाव घ्यावं. मातावर्ग, मी विशेषतः तुम्हाला सांगतेय, स्वयंपाक करताना मुखानं देवाचं नाव घेत घेत स्वयंपाक करा. याचा परिणाम असा किंवा हे सांगण्याचं कारण असं, प्रत्येक माता पित्याची इच्छा असते आपलं लेकरू हे सात्विक बनलं पाहिजे. बाबा, प्रत्येकाला वाटतं की नाही, माझं लेकरू चांगलं सुसंस्कारित घडलं पाहिजे, चांगल्या विचारांचं बनलं पाहिजे, त्याची बुद्धी चांगली बनली पाहिजे, चांगले विचार आले पाहिजेत. मग आम्हाला जर वाटतंय आमच्या लेकरानं सात्विक बनावं, सुसंस्कारित व्हावं, चांगले विचार त्याच्यात निर्माण व्हावेत, तर त्याला अन्न सुद्धा चांगलंच द्यावं लागणार. पहा बरं, एकतर चांगलं शुद्ध अन्न आम्ही आमच्या लेकराला दिलं पाहिजे. त्याचबरोबर जे आम्ही अन्न बनवतोय, स्वयंपाक बनवतोय, स्वयंपाक बनवत असताना काळजी घेतली पाहिजे. कोणती? एखाद्याची निंदा करत करत स्वयंपाक बनवू नये. एखाद्याबद्दल मनामध्ये कपटभाव निर्माण झाला, त्याच विचारात, चुकीच्या विचारात स्वयंपाक करू नये. आमच्या डोक्यामध्ये असलेले चुकीचे विचार कुठेतरी त्या स्वयंपाकात उतरतात, स्वयंपाकाच्या माध्यमातनं आमच्या मुलाबाळांपर्यंत जातात, आमच्या लेकरांची बुद्धी दूषित होते. म्हणून हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. सगळं काही कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम करत असताना मी भगवंताचं नाव घेत राहिलं पाहिजे. स्वयंपाक करत असताना भगवंताचं नाव घेऊन आम्ही स्वयंपाक केला तर आमच्या घरातल्या सगळ्यांची बुद्धी चांगल्या विचारांनी युक्त बनेल. आमच्या घरातील चुकीचे विचार संपून जातील आणि सात्विकता निर्माण होईल. भगवंताच्या नामाचा परिणाम आहे. पहा, भगवंताचं नाव घेतलंच पाहिजे. सुभाषितकार एका ठिकाणी सांगतायत हे किती महत्वाचं आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान
भजे शतम विहाय भोक्तव्यम. सुभाषितकारांनी सांगितलं, तुम्ही 100 कामं बाजूला टाका. बरं माता वर्ग, 100 कामं सोडून द्या म्हणतात, पण अगोदर भरपेट भोजन करायला सांगितलं. त्यानंतर सहस्रम स्नानम आचरेत. तुम्ही 1000 कामांचा त्याग करा, पण अगोदर स्नान करा. पुढे लक्ष विहाय दातव्यम. तुम्ही 1,00,000 कामं सोडून द्या, पण हातानं दानधर्म करा. आणि शेवटी सांगावं, कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. तुम्ही कोटी कामं सोडून द्या, पण मुखानं हरी म्हणा, मुखानं राम राम म्हणा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, मुखानं विठोबा विठोबा म्हणा. भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलं. करणार तुम्ही नामचिंतन माता वर्ग? अगदी मोकळ्या मनानं, न घाबरता न लाजता, मनामध्ये कोणतीही शंका न आणता नामस्मरण करणार का? हात वरती घ्या सर्वांनी. पुरुष वर्ग, एवढं सुंदर भगवंताची पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची उपासना तुम्ही सर्वजण या ठिकाणी करताय. पांडुरंग परमात्म्याचं हे सुंदर मंदिर, सुंदर मूर्ती आहे. त्या भगवंताचंच आपण भजन करूयात. वरती हात घ्यायचे सगळ्यांनी. एक 5 मिनिट थंडीकडे दुर्लक्ष करा. हात वरती. पुरुष वर्ग तुम्ही सुद्धा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
असे विनेकरी बाबा आहेत, सुंदर. अगदी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते देहभान हरपून भगवंताचा भजनाचा आनंद घेतात. तोच आनंद कधीतरी आम्हीही अनुभवला पाहिजे. पहा, अगदी भगवंता जवळ आम्ही लाजावं इतरांना समोर आम्ही घाबरावं इतरांना. अगदी आम्ही भगवंताच्या भजनामध्ये न लाजता मनमोकळेपणानं आनंद घेतला पाहिजे. आणि यातच खरं कल्याण आहे. पहा, आमचं होतं असं आम्ही इतर ठिकाणी नाचतो, पण खरं सांगू इथे नाचण्याचा एक फायदा आहे. काय? आम्ही जर इथे नाचलो, भगवंताच्या दरबारात आम्ही नाचलो, तर संसारात आम्हाला नाचत बसायची गरज नाही. इथे नाचलं पाहिजे, इथे आनंद घेतला पाहिजे. तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. सर्वांनी गोड सुंदर भजन केलं. भगवंताच्या नामाचं महत्व आम्ही ऐकतोय. आणि खरं सांगू, तुम्ही आम्ही प्रत्येक जण आनंदाचा शोध घेत आहोत. सुख आम्हाला पाहिजे. आणि खरं सुख जर कुठे असेल तर ते भगवंता जवळ आहे. भगवंताच्या नामचिंतनामध्ये खरं सुख आहे. आणि म्हणून सुख पाहिजे ना, तर देवाकडे गेलं पाहिजे. आम्ही देवाकडे जावं सुखासाठी. आमचा फायदा आहे. रामनाम आम्ही घ्यावं. राम नामाची आवड आमच्या मनामध्ये निर्माण व्हावी. पहा, मुद्द्यावरती या. तुकोबारांनी सांगितलं, संतांच्या सानिध्यात गेल्यावर राम नावाची आवड आमच्या मनात निर्माण होते. हे रामनाम किती मोलाचं आहे, महत्वाचं आहे. भगवंताचं नाम काय करतं हे आम्ही ऐकलं. या नामानं कुणाकुणाचं हित केलं किंवा हित झालं याची कित्येक उदाहरणं आमच्या समोर आहेत. अगदी संतांची यादीच आमच्या समोर आहे. फक्त नामाचा विचार करून नवे अगदी भगवंताची शरणागती करून स्वतःला भगवंताला समर्पित करून आम्ही कुठपर्यंत जाऊ शकतो. पहा, संतांचा जर आम्ही विचार केला, बाबा संत जन्माला येताना आमच्यासारखेच जन्माला आले. माऊली ज्ञानोबारायांचं उदाहरण घ्या. ज्ञानोबाराया जन्माला येताना आमच्यासारखे सामान्यपणे जन्माला आले, पण माऊली या पदापर्यंत पोहोचले. ज्ञानोबाराया ज्ञानोबा म्हणून जन्माला आले खरे, मुलांचं वाक्य आहे. ज्ञानोबा म्हणून जन्माला आले, पण माऊली त्यांना व्हावं लागले. तुकोबाराया तुकोबा म्हणून जन्माला आले, पण जगद्गुरु त्यांना बनावं लागलं, व्हावं लागलं. आणि हे कधी होतं? आम्ही भगवंताला समर्पित झालो, संतांना शरण गेलो आणि भगवंताची उपासना केली, भक्ती मार्गाला लागलो, तर आपोआप हे होतं. आणि याच बरोबर परोपकार करत चाललो. इतरांवरती परोपकार आम्ही केला पाहिजे, मदत केली पाहिजे, तर आम्ही हे सगळ्या अंगांनी आम्ही परिपक्व बनत असतो. संतांकडे गेल्यानंतर नेमकं होतं तरी काय? अगदी आम्ही अगोदर जे कच्चे असतो, पहा, परिपक्व अवस्था संतांकडे गेल्यानंतर आम्हाला प्राप्त होते. आणि जेव्हा आम्ही परिपक्व हो तेव्हाच भगवंत आम्हाला स्वीकारणार, आपलंसं करणार. म्हणून संतांकडे जावं. अगदी एक 2-3 मिनिटात एक सुंदर उदाहरण मी तुमच्या समोर मांडून जाणार आहे. भगवंताचं राम नाम हे आमच्यापर्यंत आलं कसं? सुंदर गोड उदाहरण आहे. अनेकांच्या परिचयाचं असेल, बारकाई नाही का? पहा, राम नाम, ज्या नामाची आवड आमच्या मनामध्ये निर्माण होते, तुकोबारायांनी सांगितलं, हे राम नाम आमच्यापर्यंत आलं कसं याची सुद्धा सुंदर परंपरा सांगितली आहे. एका वेळेला झालं असं की रामायणाची निर्मिती झाली. रामायणाची निर्मिती कोणी केली? मातावर्ग. हा, समोरून उत्तर आलं. खरं पाहिलं तर अनेकदा हाच प्रश्न अनेक ठिकाणी केल्यानंतर उत्तर कुणाला देता येत नाही. बाबा, तुम्ही सगळे अनुभवी आहात, ज्ञानी आहात, म्हणून उत्तर पटकन मिळालं. पण आमचं दुर्दैव एवढं आहे की आम्हाला आमच्या ग्रंथांविषयी माहिती नाही, आम्हाला आमच्या भगवंताविषयी सांगता येत नाही. आम्ही कधीतरी आमचे ग्रंथ उघडले पाहिजेत, त्यात
आहे काय हे पाहिलं पाहिजे. आमचं होतं असं, आम्ही पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, तीर्थक्षेत्रावरती जातो, ग्रंथ घेऊन येतो, महाराज मंडळींच्या सांगण्यावरनं ग्रंथ घेऊन येतो, तो आणून एका कपड्यामध्ये गुंडाळून देवघरात रोज पूजा झाली की त्याला हळद कुंकू लावलं जातं. तो उघडून आम्ही पाहत, खरं आहे ना, पटतंय का माझं बोलणं? पण ग्रंथ आहे कशासाठी? हळद कुंकू लावून पूजन करण्यासाठी का? पूजन तर केलंच पाहिजे, पण त्याचं विशेष महत्व किंवा त्या ग्रंथाची सार्थकता कशात आहे? तर आम्ही तो ग्रंथ, मग ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, दासबोध असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, भागवत असेल, कोणताही ग्रंथ घ्या, तो उघडून पाहिला पाहिजे. त्यात आहे काय ते ज्ञान आम्ही आत्मसात केलं पाहिजे आणि भगवंताकडे गेलं पाहिजे, तर त्या ग्रंथाचा उपयोग आमच्यासाठी आहे. ग्रंथानं नवे नवे सांगेन मी तुम्हाला. माऊली ज्ञानोबाराया आज आम्हाला दिसत नाहीयेत, पहा बरं का. अगदी देहानं आमच्या समोर आम्हाला दिसत नसले तरी सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेली ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात माऊली ज्ञानोबाराया आहेत. ज्यांचा अभंग आम्ही निवडला हे तुकोबाराया, देहानं आम्हाला आज ते दिसत नसले तरी सुद्धा त्यांचं वाङ्मयी स्वरूप म्हणजे तुकोबारायांनी दिलेला गाथा आहे. गाथा म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराया आहेत. तुकोबारायांची आठवण व्हावी, ज्ञानोबारायांची आम्हाला दर्शनाची ओढ लागावी ना, तर ज्ञानेश्वरीच्या समोर, ज्ञानेश्वरीवरती आम्ही कधीतरी माथा टेकवावा, कधीतरी गाथ्याला आम्ही नमस्कार करावा आणि अंतकरणातून प्रार्थना करावी. हे ज्ञानोबाराया, हे तुकोबाराया, तुम्ही जे ज्ञान अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी निर्माण करून ठेवलं किंवा ज्ञानेश्वरी असेल, गाथ्याच्या माध्यमातून टिकवून ठेवलं, आमच्यापर्यंत ते आलं, ते ज्ञान आम्हाला आत्मसात व्हावं एवढी तुमची कृपा आमच्यावरती असू द्या. कधीतरी आम्ही अंतकरणातून ही प्रार्थना करावी. आणि ते संत मी सांगून गेली आहे, आईच्या अंतकरणाचे संत आहेत, ते आमच्यावरती का कृपा करणार नाहीत? संतांची कृपा झाली, पहा, संतांची कृपा झाली तर भिंत चालली. संतांची कृपा झाली, संतांनी एका पशुच्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला तर रेडा बोलला. मग आम्ही तर अगदी चालते बोलते मनुष्य आहोत, मानव आहोत, भगवंतानं वाणी दिली, मग आम्ही हे सगळं का करू नये? केलं पाहिजे. संतांचं शरणागती संतांची आम्ही केली पाहिजे. पहा, बोलण्याच्या ओघामध्ये संतांचं महत्व आपण ऐकलं. मला सांगायचंय तुम्हाला रामनामाचं महत्व किंवा रामनाम आमच्यापर्यंत आलं कसं. वाल्मिकींनी शतकोटी रामायणाची निर्मिती केली, रामायण पूर्ण झालं. शतकोटी रामायण म्हणजे कमी नाही, 100 कोटी श्लोकांची रचना आहे, 100 कोटी श्लोकांची रचना. बरं, रामायण पूर्ण झालं आणि आता पहा, गावामध्ये जर एखादं चांगलं काम झालं तर ते त्या कामाचं श्रेय घेण्यासाठी ज्यानं केलं ते बाजूलाच थांबतात आणि ज्यानं काहीच केलं नाही ते समोर येतात आणि म्हणतात आम्ही केलं. असं बऱ्याचदा होतं, श्रेय घेण्यासाठी आजूबाजूच्या समोर येत असतात. इथंही झालं असंच. रामायणाची निर्मिती केली वाल्मिकींनी, मातावर्ग वाल्मिकींनी निर्मिती केली ना, श्रेय घेण्यासाठी पाताळातले साप आले, पृथ्वीवरचा माणूस आला, स्वर्गातले देव आले, तिघे जण आले. पाताळातले साप म्हणतात रामायण आमचं, पृथ्वीवरचा माणूस म्हणतो रामायण आमचं, आणि स्वर्गातले देव म्हणतात बोला रामायण आमचं. प्रत्येक जण म्हणतंय रामायण आमचं आहे, आमचं आहे, आमचं आहे. तिघांमध्ये वाद निर्माण झाला, वाद निर्माण झाला. वाद काही मिटेना. हे भांडण, हा वाद जाऊन पोहोचला भगवान भोलेनाथांपर्यंत. पहा ना, भोले बाबांकडे, जी भोळी देवता आहे त्यांच्याकडे किती मोठं काम आलं, वाद मिटवायचा. त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. भोले बाबांनी सुरुवातीला विचारलं देवांना, म्हटले तुमचं हे रामायण तुमचं कसं? देवता म्हटले प्रभू रामचंद्र ते देवाचा अवतार,
भगवान विष्णूंचा अवतार, देवाचा अवतार आहेत ना, म्हणून हे रामायण देवांचं आहे. या रामायणाचा अधिकार देवांना. हे ऐकलं माणसानं, पृथ्वीवरचा माणूस लगेच बोलला. म्हटलं तिकडे देव असेल तुमच्या घरी, पण इथं कुणाच्या रूपानं आला? बोला, कुणाच्या रूपानं आला? माणसाच्या रूपानं आला. मग हा रामायणाचा अधिकार आम्हाला आहे. माणसांनीही मत मांडलं. पुढे सापांना विचारलं गेलं, हे रामायण तुमचं कसं? सर्पांनी सांगितलं म्हणे प्रभू रामचंद्रांचे धाकटे बंधू, नाव काय त्यांचं? लक्ष्मणजी. म्हटले लक्ष्मणजी हे शेषाचा अवतार आहेत, शेषनाग साप, म्हणून अधिकार सर्पांना सापांना. तिघांचंही म्हणणं भोले बाबांनी ऐकून घेतलं ना. शेवटी ठरलं रामायणाची वाटणी करायची. वाटणी करायची ठरली आहे. आपलं हे शेवटचं उदाहरण असणार आहे. आता पहा, माझं गणित जरा कच्चं आहे, मदत करणार का बाबा मला? करणार का माता वर्ग? हा, आता ताट फ्रेश बसायचंय. रामायणाची वाटणी करायची. शतकोटी रामायण आहे, 100 कोटी श्लोक आहेत. आता तिघांमध्ये वाटायचे. भगवान भोलेनाथांनी केलं काय? 100 कोटी श्लोकांपैकी 33 कोटी श्लोक दिले स्वर्गातल्या देवांना. त्यानंतर 33 कोटी श्लोक दिले पृथ्वीवरच्या माणसाला आणि 33 कोटी श्लोक दिले पाताळातल्या सापांना. प्रत्येकी 33 कोटी 33 कोटी 33 कोटी. उरले किती? हा, 1 कोटी. आता या 1 कोटीत पुन्हा वाटणी करायची आहे. पुन्हा भोले बाबांनी केलं काय? 1 कोटी पैकी 33 लाख दिले स्वर्गातल्या देवांना, 33 लाख दिले पृथ्वीवरच्या माणसाला आणि 33 लाख दिले पाताळातल्या सापांना. प्रत्येकी 33 लाख 33 लाख 33 लाख. उरले किती? 1 लाख. 1 लाखामध्ये पुन्हा वाटणी करायची आहे. आता या 1 लाखापैकी 33,000 दिले स्वर्गातल्या देवांना, 33,000 दिले पृथ्वीवरच्या माणसाला आणि 33,000 दिले पाताळातल्या सापांना. 1 लाखापैकी प्रत्येकी 33,000 33,000 33,000. उरले किती बाबा? 1,000. आता या 1,000त पुन्हा वाटणी करायची आहे. 1,000 पैकी 300 श्लोक दिले अगदी स्वर्गातल्या देवांना, 300 श्लोक दिले पृथ्वीवरच्या माणसाला आणि 300 श्लोक दिले पाताळातल्या सापांना. उरले किती? 100 श्लोक. या 100 श्लोकात पुन्हा वाटणी करायची. 33 श्लोक दिले स्वर्गातल्या देवांना, 33 श्लोक दिले पृथ्वीवरच्या माणसाला आणि 33 श्लोक दिले पाताळातल्या सापांना. 33 33 33. उरले 1 श्लोक. आता या एका श्लोकाची पुन्हा या तिघांमध्ये वाटणी करायची आहे. कसा वाटावा हा श्लोक? अक्षरं मोजली, अक्षरं भरली 32. आता 32 अक्षरं तिघांमध्ये वाटायची आहेत. प्रत्येकी 10 10 10 अक्षरं दिली. उरले 2 अक्षरं. 32 मधून 10 10 10 30 अक्षरं गेली. उरली 2 अक्षरं. आता ही 2 अक्षरं तिघांमध्ये वाटायची आहेत. वाटता येतील का? नाही. भोले बाबा काळजीत पडले. आधीच भोळे आहेत आणि एवढं कठीण काम आलं. आता 2 अक्षरं तिघांमध्ये वाटायची कशी? थोडं डोकं लावलं, बुद्धीचा वापर केला. म्हटले अरे मी फार मोठी वाटणी केली आहे, शतकोटी रामायणाची वाटणी केली आहे. आता आपण एक काम करू. अगदी तुम्हाला श्लोक तर वाटून दिले, अक्षरही वाटून दिले. हे जे 2 अक्षर उरलेले आहेत, हे अक्षर मी वाटणीचं फळ म्हणून माझ्याकडे ठेवून घेतो. वाटणीचं फळ म्हणून ती 2 अक्षर भगवान भोलेनाथांनी स्वतःकडे ठेवून घेतली. आणि परिणाम नव्हे झालं असं की शतकोटी रामायणाचं संपूर्ण सार या 2 अक्षरांमध्ये भोले बाबांकडे आलं. ती 2 अक्षर कोणती? पहिलं अक्षर आहे रा आणि दुसरं अक्षर आहे म. राम. राम नाम भगवान भोलेनाथांकडे आलं. त्यांनी ते स्वतःकडे नुसतं ठेवूनच घेतलं नाही, तर ते कंठामध्ये धारण केलं. नित्य राम नामाचा जप भगवान भोले
भोलेनाथ करतात. पहा, भगवान भोलेनाथांनी जप केला. आम्हीही प्रभू रामचंद्रांचं थोडंसं भजन करूयात. श्रीराम जय राम. भगवान परमात्म्याचं नाम पहा, देवादिदेव महादेवांनी रामनामाचं चिंतन करावं. देवादिदेव महादेव भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. पहा, भगवान भोलेनाथ रामनामाचं चिंतन करतात. रामनामाचं महत्व किती मोठं आहे. रामनामाची आवड भोले बाबांना आहे आणि ती आवड आम्हालाही निर्माण झाली पाहिजे. आम्ही सुद्धा रामनामाचं चिंतन कधीतरी केलं पाहिजे. आणि रामनामाचं चिंतन केलं, नवे नवे भगवंताची आवड आमच्या मनात निर्माण झाली तर काय होतं, सुख घडोघडी वाढू लागेल. सुख वाढू लागतं जसं जसं नामोच्चारण होऊ लागेल. सुखाची प्राप्ती आम्हाला इतर ठिकाणी मिळत नाही. ते सुख भगवंताकडे असल्या कारणानं ते सुख आम्हाला प्राप्त होतं, मिळतं. आणि ही आनंदाची सुखाची अनुभूती झाल्यानंतर मग होतं काय, कंठी प्रेम ताटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. कंठामधून प्रेम दाटून येतं. कधी कधी पहा, अंतकरण भरून आलं की डोळ्यातनं अश्रूंच्या धारा बाहेर पडू लागतात. जेव्हा एक खरा वारकरी पायी चालत चालत पंढरीपर्यंत पोहोचतो, भगवंतापर्यंत पोहोचतो, त्याच्या मनामध्ये आस असते, डोळे भरून माझ्या विठ्ठलाला पाहायचंय. आणि जेव्हा तो पंढरीला जाऊन पोहोचतो, भगवंताला पाहतो, त्याचं अंतकरण दाटून येतं आणि आनंदानं अंतकरण भरून येऊन डोळ्यातनं अश्रू बाहेर पडू लागतात. हीच भावना आहे, अंतकरण भरून येतं. पुढे पहा, तुकोबाराया म्हणतात, अगदी सोपं साधं साधन आहे. कोणतं साधन? नामरूपी साधन. अभंगाचं धावत्या वेगामध्ये अगदी जसा जमेल तसा अभंग सोडण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता यानंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन घेऊ आणि सेवेला विराम देऊ. विठोबा वासनेचे बीज जळी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. अभंग आपण सोडलेला आहे. पहा, अनेक मोलाचे 2 विचार मी तुमच्या समोर मांडून जाणार आहे. खूप लांबचा प्रवास करून या ठिकाणी आलेली आहे, 7-8 तासांचा प्रवास करून आली आहे. मग काहीतरी मोलाचा संदेश आजच्या कीर्तनातनं तुम्ही घेतला पाहिजे. आणि माझे हात जोडून तुम्हाला विनंती असेल, माता वर्ग, पुरुष वर्ग, मुलगी समजून, बहीण समजून माझी ही विनंती आहे का. पहा, आम्हाला मंदिरातल्या देवाची पूजा करता आली नाही, हरकत नाही, बारकाई नाही का. मंदिरातल्या देवाची पूजा करता आली नाही, हरकत नाही, पण घरातल्या माता पिता रूपी देवाची पूजा करायला विसरू नका. आई वडिलांची सेवा करा. सेवा म्हणजेच पूजा होऊन जाईल. आणि जीवनाचं कल्याण करायचं असेल, हित करायचं असेल, स्वतःचं हित करून घ्यायचं असेल तर संतांचे चरण धरा. आमच्या जीवनाचं कल्याण आहे. भगवंताचं भजन करा. ही झालेली सेवा माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे गुरुवर्य दिदींच्या चरणी, त्याचबरोबर माझ्या जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी, माझ्या आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत.
आजोबाही या ठिकाणी उपस्थित आहेत, अगदी परिवार या ठिकाणी माझा सोबत आहे. माझ्या आई जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. पण पहा, तत्पूर्वी खरं पाहिलं तर तुमच्या सर्वांचे खूप आभार बाबा. अगदी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. तुमची मोलाची साथ मला प्राप्त झाली. तुमच्या सर्वांच्या या सानिध्यामध्ये भगवंताचं नामचिंतन हे गोड कीर्तन पार पडलं. खरं तर खूप छान आनंद वाटला. सुंदर हे भव्य असं नियोजन आहे, सुंदर तुमची व्यवस्था आहे. आणि आल्याबरोबर काकांनी सांगितलं ज्यांच्या घरी आमच्या जेवणाची व्यवस्था केली गेली, अगदी लक्ष्मीकांत काका सुंदर गोड, त्यांनी सुद्धा जेवणाची भोजनाची व्यवस्था केली. त्यांचेही आभार व्यक्त करते. त्यांनी मला आल्याबरोबर सांगितलं 38 वर्षापासून हा नामयज्ञ चालू आहे. खरंच एकदा टाळी वाजवा. 38 वर्षापासून ही परंपरा म्हणा किंवा हा सप्ताह तुम्ही एक प्रकारे चालू ठेवला, हा नामयज्ञ जिवंत ठेवला. खरं पाहिलं तर हे तुमच्या सर्वांचे या गावावरती असलेले वडीलधाऱ्यांचे उपकार आहेत आणि हीच परंपरा पुढच्या पिढीनं चालवायची आहे. तरुण बांधव इकडे दिसतायत आजूबाजूला. आता ही जबाबदारी कुठेतरी त्यांच्या खांद्यावरती पडणार आहे किंवा पडली आहे. सगळ्यांनी यामध्ये सहभागी होऊन हा नामयज्ञ अगदी याही पेक्षा अजूनही भव्य दिव्य होत राहावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर